तर मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा आता चांगल्याच दिसत आहे। जालन्यातल्या अंबड तालुक्यातील कल्लाठी या धरण जे आहे ते कोरडं पडलेलं आहे। या धरणात पाणी साठा मुबलक राहिला तर जवळपास 10 ते 12 गावांची शेतं सिंचनाखाली येऊ शकते आणि अनेक गावांचा पिण्याच्या पाणी प्रश्न देखील मार्गी लागतो। पण सध्या या भागाला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। दुष्काळाची चाहूल काय असते आपण या ठिकाणी बघू शकता। हे धरण आहे गलाटी धरण, जे की गलाटी धरण हे गलाटी नदीवर बांधलं गेलेलं आहे। जवळपास 1966 साली हे धरण बांधलं गेलं, ज्यावेळेस शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री होते। परंतु या धरणाची स्थिती आपण बघू शकता की या धरणामध्ये प्रचंड प्रमाणात गाळ साचलेला आहे आणि या धरणामध्ये सध्या थेंबभरही पाणी दिसत नाही। या ठिकाणी सध्या शेतकरी गाळ काढून आपल्या शेतामध्ये टाकत असताना या ठिकाणी दिसत आहेत। गेल्या वर्षी हे धरण 80% भरलं होतं, परंतु या ठिकाणी या उन्हाळ्यामध्ये हे धरण पूर्णपणे आटलेलं आहे आणि या ठिकाणी फक्त काय आहे तर हा बोरवेल आहे, जो की या धरणाच्या बाजूला एक गाव आहे। त्या गावाला या बोरवरून पाणी पुरवठा केला जातो आणि या बोरजवळच एक पाण्याची नळी सोडलेली आहे। नळीच्या माध्यमातून या ठिकाणी जनावरांसाठी पाणी सोडले जाते आणि या पाण्याचा पाणी पिण्यासाठी या ठिकाणी जनावरे येतात, पाणी पितात, शेतकरी येतात, पाणी पितात। परंतु कुठेतरी शेतकऱ्यांची मागणी आहे की या धरणामधला जो गाळ काढावा आणि गाळ काढल्यानंतर या धरणाची क्षमता वाढेल आणि क्षमता वाढल्यानंतर या धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठा शिल्लक राहील। आपल्यासोबत या गावातील नागरिक आहेत, त्यांच्याशी बोलूया। दादा, मला सांगा, ह्या धरणामध्ये सध्या पाण्याचा साठा नाही, थेंबर पाणी नाही, फक्त एक बोरवेल आहे। इथं पाणी साचत नाही, का साचत नाही? इथं भरपूर प्रमाणात भरपूर वर्ष झाली गाळ भरपूर साचलेला आहे धरणामध्ये। याची काढण्याची खूप गरज आहे। आम्ही सरकारकडे फार विनंती केली। पंचकृषीतले शेतकरी सर्व सरकारकडे, कलेक्टर असू द्या, सर्व असू द्या, तहसीलदार असू द्या, सगळ्याकडे आम्ही मागणी केली, पण त्यांचं म्हणणं आलं की हा तुमचं क्षेत्र जे आहे ते 600 हेक्टरच्या वर आहे, त्यामुळे त्यांच्या नियमात बसत नाही। कॅमेरामन हर्षलसह संजय सरोदे, TV9 मराठी, जालना।